मोडणीमच्या टेलर व्यावसायिकाचा अपघाती मृत्यू, टेलरिंग क्षेत्रावर शोककळा. सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटी येथील पुलावरती अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 9च्या सुमारास घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी गुडलक टेलर या नावाने मोडणीमध्ये व्यवसाय करत असलेले मूळचे माढा तालुक्यातील आरणचे सोमनाथ राऊत वय 37 हे आपल्या दुचाकी क्रमांक MH13 ER 3838 वरून सोलापूरहून मोडणीमकडे येत होते. लांबोटी पुलावर येताच अज्ञात वाहनाने या दुचाकीला पाठीमागून जबर धडक दिल्याने डोक्याला जबर मार लागून रक्तस्राव होऊन सोमनाथ राऊत हे जागीच मृत्युमुखी पडले. या घटनेची माहिती मिळताच सावळेश्वर टोलनाका येथील रुग्णवाहिकेतून डॉक्टर सुदर्शन व रुग्णवाहिका चालक समद भाई यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला. या अपघाताची माहिती मिळताच पाकणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी धुमाळ व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले होते. या अपघाताची माहिती मोहोळ पोलीस स्टेशनच्या अपघात विभागाला दिली असल्याची माहिती ग्रस्ती पथकाचे फारुख शेख यांनी दिली आहे. अल्पावधीतच टेलरिंग व्यवसायात सोमनाथ राऊत यांनी गुडलक टेलर या नावाने प्रसिद्ध व्यावसायिक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अपघाती निधनाचं वृत्त समजताच मोडणीम व आरण येथील व्यावसायिकांमध्ये शोककळा पसरली आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.